काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलं। विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी हे आंदोलन केलं गेलं। विधान भवनाला विद्यार्थ्यांनी घेराव घातला। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते सतेज पाटीलही उपस्थित होते। विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकरांनंतर विधान परिषद सभापतींचीही ठाकरेंनी भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा वाढली। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीका केली आहे। कोविड काळामध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबईला कसं लुटलं याचे पुरावे देणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा करिश्मा चालणार नाही असंही सोमय्या म्हणाले। राज्य सरकार मराठा आरक्षणाविषयी दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली। सरकार हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र द्यायला कुचराई का करते असा सवालही जरांगेंनी केला। नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना उद्देशून तुम क्या थे और क्या हो गए असं म्हटलेलं। यावर माजी खासदार नवनीत राणांनी जेव्हा हिंदूंच्या मंदिराच्या बाजूने निर्णय देण्याचा विषय येतो तेव्हा तुमचा पक्ष विरोधात का जातो असा कोचक प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंना टोला लगावला। आदित्य ठाकरेंचा वडील उद्धव ठाकरेंचा फोटो काढतानाचा उत्साह कॅमेऱ्यात चित्रित झालाय। हिवाळी अधिवेशनात वडील उद्धव ठाकरे विधान भवनात येत असताना आदित्य यांना त्यांचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही। त्यांनी हाच फोटो क्लिक करतानाचा उत्साह माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी चित्रित केलाय। नागाठाणे एमआयडीसीचा मुद्दा आमदार सचिन आहेर यांनी अधिवेशनात मांडलाय। मंत्रिपदाचा वापर लोकांच्या भल्यासाठी करा असा सल्ला आहेर यांनी मंत्री गोगावले आणि तटकरेंना दिलाय। नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरात वारेगाव इथं असलेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेवर मंत्री संजय शिरसाटांनी अचानक धाड टाकली। यावेळी त्यांनी शाळेच्या स्वयंपाकगृहात जाऊन जेवणाची व्यवस्था बघितली। विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवादही साधला। दोन नेत्यांची भेट ही काहीतरी चांगलं देणारी आहे। महायुती एकत्र काम करण्यासाठी प्रयत्न करणार अशी माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकरांना श्रद्धांजली वाहिली। चाकूरकर हे राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व असल्याचं ते म्हणाले। मुख्यमंत्री म्हणून केलेल्या आपल्या कामाचं चाकूरकरांनी फोन करून अभिनंदन केल्याची आठवणही फडणवीसांनी सांगितली। सोलापुरात काँग्रेस पक्षाला भाजपने मोठा धक्का दिला। काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी राजीनामा दिला। आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय।